नमस्कार मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की डायपरमुळे मुलांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम कोणते आहेत। तर चला सुरू करूया। आजच्या युगामध्ये लहान मुलांमध्ये डायपर घालण्याचा ट्रेंड खूप वाढला आहे। काही काळापूर्वी मुलांना प्रवास करताना डायपर घालण्याची गरज भासत होती, पण आता माता पिता कामाला महत्त्व देऊन मुलांना घरातही बराच वेळ डायपर घालून ठेवतात। हा डायपर घालून तुमचे काम तर सोपे होणार, परंतु त्याच्या अतिवापरामुळे मुलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार। त्याचबद्दल मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर मंडळी, चॅनलवर नवीन असाल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व अशीच नवनवीन मुलांच्या आरोग्याविषयी माहिती मिळवत राहा। आता बघू आपण डायपरचे मुलांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम कोणते। तर मंडळी, जास्त काळ डायपर घातल्याने लहान मुलांना प्रायव्हेट त्वचेवर पुरळ येऊ शकते। त्यामुळे त्वचेवर लाल पुरळ उठणे, खाज सुटणे, त्वचा फुटणे यासारख्या समस्या मुलांना होऊ शकतात। तसेच संसर्गसुद्धा होऊ शकतो, जसे की लहान मुलांची त्वचा प्रौढ व्यक्तीपेक्षा जास्त संवेदनशील असते। त्यामुळे जास्त काळ डायपर वापरल्याने संसर्ग होण्याची शक्यता असते। डायपरमध्ये अनेक प्रकारची रसायने असतात, यासोबतच प्लास्टिकचा एक थर देखील असतो, जो ओलावा जाणून देत नाही, परंतु हवेच्या कमतरतेमुळे ते संक्रमणाचे कारण बनू शकते। तसेच बॅक्टेरिया वाढू शकतात। बराच वेळ डायपर घातल्याने मुलं डायपरमध्येच अनेक वेळा टॉयलेट करते, परंतु ओले वाटत नसल्या कारणांमुळे पालक ते लवकरात लवकर बदलत नाही। त्यामुळे केलेल्या टॉयलेटमध्ये बॅक्टेरिया वाढू शकतात। त्यामुळे बाळाच्या आरोग्याला सुद्धा हानी पोहोचू शकते। तर मंडळी, तुम्ही जर थोड्या प्रमाणात का होईना डायपर वापरतच असाल तर ही काळजी तुम्हाला घेणं गरजेचे आहे। तर मंडळी, सर्वात प्रथम 3 ते 4 तासापेक्षा जास्त काळ डायपर घालू नका। डायपर वेळोवेळी तपासत राहा। डायपर थोडा ओला असेल तर त्वरित तो बदलणं गरजेचं आहे। डायपर काढून दुसरे डायपर घालण्यापूर्वी बाळाची त्वचा पूर्णपणे स्वच्छ करावी। तर मंडळी, ही होती या डायपरबद्दल माहिती। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।